brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. चांदा ते बांधा 100% भाजप या दिशेने भाजपची वाटचाल सुरू आहे का, असा प्रश्न आता युतीतल्या घटक पक्षांना पडलाय. मुंबईमध्ये युतीमध्ये लढण्याचा निर्णय झाल्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेमध्ये वाटाघाटी सुरू झाल्यात. 1,400 जागांची इच्छा मनात बाळगलेल्या शिंदेंच्या सेनेसोबत भाजपने मात्र थेट 50 ते 60 जागांपासून बोलणी करायला सुरुवात केली आहे. भाजपच्या या प्रस्तावामुळे शिंदेंच्या सेनेमध्ये आता नाराजी आहे. भाजप आणि शिंदेंच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. महानगरपालिकांच्या निवडणुकीत MMR रिजनमध्ये युतीमध्ये निवडणूक लढवल्या जाणार हे आता स्पष्ट झालंय. भाजप आणि शिवसेना एकत्र या निवडणुकांना सामोरं जाण्याची तयारी करतायत. यासाठी मंगळवारी जागा वाटपाच्या संदर्भातली प्राथमिक बैठक ही पार पडली आहे. दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात ही बैठक पार पडली. भाजपचे मंत्री आशिष शेलार, अमित साटम, प्रवीण दरेकर या बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेकडनं राहुल शेवाळे आणि इतर नेते या बैठकीला उपस्थित होते. शिंदेंकडे 2017मध्ये निवडून आलेल्या 47 नगरसेवकांची ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेला 100हून अधिक जागा लढवायला मिळाव्यात अशी मागणी या बैठकीमध्ये समोर ठेवण्यात आली. याचवेळी भाजपने 150 जागा लढवण्याचा मानस देखील यावेळी बोलून दाखवला. भाजपच्या कोट्यातनं RPIला 2 ते 3 जागा ठेवणार असल्याचं देखील या सगळ्यामध्ये ठरवण्यात आलं. पण या सगळ्यात भाजपने ठेवलेल्या एका प्रस्तावामुळे शिंदेंच्या नेत्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार भाजपने शिंदेंच्या सेनेसोबत वाटाघाटी करताना सुरुवातच ही अगदी 50 ते 60 जागांपासून केली आहे. भाजपने शिवसेनेला 50 ते 60 जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. यावर नाराजी उमटल्यानंतर 70 जागांपर्यंत जाता येईल, मात्र 10 नगरसेवक भाजपचे शिंदेंच्या सेनेत घ्यावे लागतील असं देखील भाजपने या बैठकीमध्ये सांगितल्याचं आता समोर आलं आहे. भाजपच्या या प्राथमिक प्रस्तावामुळे शिंदेंच्या सेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. 2012 आणि 2017 या निवडणुकांचा आपण जर विचार केला तर या निवडणुकांमध्ये जे शिवसेनेचे उमेदवार जिंकून आले त्यांचा विचार केला तर शिंदेंकडे जवळपास 100 उमेदवार आहेत. त्यामुळे सगळ्यांना तिकीट द्यायचं असेल तर शिंदेंना साधारण 1,400 जागा हव्यात. त्यामुळे भाजपचा प्रस्ताव शिवसेनेच्या जिव्हारी लागण्यासारखा आहे. दुसरीकडे मुंबईत अजूनही ठाकरेंची ताकद मोठी आहे. ठाकरेंकडे मुंबईत 10 आमदार आहेत. त्याचबरोबर 3 खासदार देखील हे त्यांचे निवडून आलेत. त्यामुळे महाराष्ट्रात ठाकरेंचा पक्ष स्ट्रॉंग नसला तरी मुंबईत त्यांची पकड असल्याचं या 2 निवडणुकांमधनं सिद्ध झालं आहे. आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे देखील असणार आहेत. त्यामुळे मराठी मतांचा फायदा हा थेट ठाकरे बंधूंना होणार आहे. अशातच शिंदेंची ताकद कमी होणार आहे. आता ठाकरे बंधूंचा सामना करायचा असेल तर मराठीतर मतदारांवर लक्ष द्यावं लागणार आहे. शिंदेंचा मतदार आणि ठाकरे बंधूंचा मतदार एक असल्याने शिंदेंची कोंडी होण्याची शक्यता आहे. या सगळ्यात थेट 50 जागांच्या प्रस्तावामुळे मित्र असलेल्या भाजपनेच शिंदेंची कोंडी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान जागांबाबत प्राथमिक चर्चा झाल्यानंतर भाजप शिवसेनेत गुरुवारी प्रभागनिहाय चर्चा होणार आहे. जागा वाटपाची चर्चा येत्या आठवड्याभरात संपवण्यात येणार आहे आणि त्यानंतर जागा वाटपाचं जे सूत्र असेल ते जाहीर केलं जाणार आहे. आता MMR रिजनमध्ये भाजप शिंदे एकत्र लढत असले तरी दादांना या सगळ्यामधनं लांब ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर करून टाकलं आहे. तर मुंबईमध्ये देखील भाजप मलिकांवरून दादांना सोबत घेण्याच्या तयारीत नाही आहे. त्यामुळे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार शरद पवारांच्या पक्षाला सोबत घेण्याची शक्यता आहे. इकडे ठाकरे बंधू लवकरच युतीची घोषणा देखील करणार आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी ऐनवेळी युतीची आणि उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. BMC निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरण्याचा चंग या 2 बंधूंनी बांधला आहे. जागा वाटप ठरवण्यासाठी बैठकांचं सत्र देखील सुरू झालं आहे. आता ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिंदेंची बार्गेनिंग पॉवर आधीच कमी झाली आहे आणि याचाच फायदा घेत भाजप अधिकाधिक जागांवर स्वतःचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. आता शिंदे यातनं कसा मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण तुमच्या या सगळ्या संदर्भातल्या कमेंट्स काय आहेत, तुम्हाला काय वाटतं, भाजपच्या प्रस्तावावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.